नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर पाहूया काजूची भाजी कशी करतात। सुक्या काजूची बटाट्याची भाजी ही कोकणातली एक प्रसिद्ध आणि चविष्ट डिश आहे। ही भाजी बनवण्यासाठी सुके काजू गरम पाण्यामध्ये भिजवून ते सोलले जातात। ते कसे बनवायचे आपण रेसिपी पुढे पाहूया। सर्वप्रथम मी तेल गरम करून घेतले आहे। तेलामध्ये लसूण फोडणीला टाकला आहे, मग कांदा टाकलेला आहे। कांदा थोडासा ब्राउनिश झाला की त्याच्यामध्ये हळद आणि खोबऱ्याचं वाटण म्हणजे कांदा लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आपण टाकून ते थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे। हे पहा, ते परतून झाल्यानंतर ते छानपैकी परतून घ्यायचं आहे। छानपैकी आपलं वाटण असं परतवून झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद टाकलेली आहे मी। ते आता मिक्स करून घ्यायचं आहे। छानपैकी असं मिक्स झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण सोललेला बटाटा टाकूया। त्या बटाटा एक 5-10 मिनिटं छानपैकी हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ते थोडंसं वाफेवर करून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण थोडंसं बटाट्याला आहे बघा, आपल्या मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेला आहे। त्याच्यामध्ये मी सुके काजू बॉईल करून जे घेतलेले आहेत ते आता मी भाजीमध्ये टाकलेले आहेत। आपली अशी काजूची भाजी छानपैकी रेडी होणार आहे। आपण पुढे पाहूया। त्याला छानपैकी असं काजू मसाला मिक्स करून घेतलेला आहे। मसाला मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर त्याला झाकण लावून वाफवत ठेवायचं आहे। भाजी 10 ते 15 मिनिटं भाजी चांगली काजू आणि बटाटा छान मऊ होईपर्यंत शिजून द्यायचं आहे। याची आपली बघा, ही पहा आपली काजूची भाजी रेडी झालेली आहे। आपण पाहू शकता। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब